करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। आम्हा सर्वांचा उपास्य एकच आहे। प्रिय मान्यवरांनी सत्य स्वीकारून घ्या व सर्व प्रिय माझ्या बंधूंनो, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग व सर्व प्रिय माझ्या बंधूंनो, सर्वप्रथम मी अल्लाहची स्तुती करतो जो सर्व सृष्टीचा एकटाच पालन करता आहे, अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे। आणि मी अल्लाह प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की त्याने आम्हा सर्वांचा समावेश मानवामधून करून इनामवाले म्हणजे श्रद्धावंत बनविले। मी आपल्या समोर एकेश्वरवाद या विषयावर अत्यंत मोठ्या शब्दात बोलणार आहे, तरी ते आपण शांततेने ऐकाल अशी आशा बाळगतो। प्रिय मित्रांनो, आम्हा सर्वांवर अल्लाहच्या हक्कातून सर्वात मोठा व श्रेष्ठ हक्क म्हणजे तौहीद। अल्लाशिवाय दुसरा कोणीच उपास्याच्या योग्य नाही व अल्लाहचा साथीदार कोणाला समजणे हा फार मोठा पाप आहे। या पापाला अल्लाह कधी क्षमा करणार नाही। याशिवाय दुसरे पाप अल्लाह आपल्या मर्जीनुसार माफ करू शकतो। प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या समोर पवित्र कुराणचे एक लहानशी सूरपठण केली होती। त्यामध्ये तौहीद म्हणजे एकेश्वरवादाचा उल्लेख आहे। कुराणमध्ये अल्लाहने म्हटले आहे, कुल हुवल्लाहु अहद। पैगंबर हे लोक अल्लाह विषयी विचारतात, तुम्ही त्यांना सांगा अल्लाह एकच आहे। अल्लाहु समद, अल्लाह आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण आहे। लम यलिद व लम यूलद, ना तो कोणाला आपतेरूपी जन्म देतो ना तो कोणापासून जन्माला आलेला आहे, असा आहे अल्लाह। वलम यकुल लहू कुफुवन अहद, त्याचा सारखा दुसरा कोणीच नाही। प्रिय मित्रांनो, अल्लाहने या संदेश वचनात मानवाला तौहीद म्हणजे एकच ईश्वर याचा पाठ दिला आहे। जर आम्ही जगाकडे बघितले, याबाबत विचार केले की असा कोणता देश आहे ज्याचे 2 पंतप्रधान किंवा 2 राजे आहेत, तर आम्हाला कळेल असा प्रकारचा कोणताही देश नाही ज्याचे 2 पंतप्रधान किंवा 2 राजे आहेत। हे शक्यच नाही। असे झाले तर देशाचे वाटोळे होईल, देशात अमन शांतता राहणार नाही। प्रिय मित्रांनो, जर एका देशाचे 2 पंतप्रधान 2 राजे होऊ शकत नाही, तर इतक्या मोठ्या जगाचे अनेक ईश्वर कसे होऊ शकतात, यावर आपण गांभीर्याने विचार करायला हवा। कुराणमध्ये अल्लाहने म्हटले आहे, कुराणमध्ये सूरा आयत नंबर 22 मध्ये लौ कान फीहिमा आलियतुन इल्लल्लाहु लफसदता, अर्थात आकाश आणि पृथ्वी समस्त विश्वात अल्लाशिवाय अन्य उपास्य असते तर आकाश आणि पृथ्वी केव्हाचे नाश पावले असते। प्रिय मित्रांनो, अल्लाहने या संदेश सुद्धा मानवाला मार्गदर्शन केले आहे की समस्त विश्वात फक्त एकच अल्लाह आहे, एकच राज्य करताय। असे नसते तर आकाश आणि पृथ्वी केव्हाचे नष्ट झाले असते। आमची सर्वांची इच्छा असते की चाकोलात व परकोलात यशस्वी व्हावे आणि यशस्वी होण्यासाठी आपल्या पालनकर्त्याला ओळखण्याची आवश्यक आहे। जोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने श्रद्धावंत होणार नाही, तोपर्यंत आपण या लोकी व परलोकी यशस्वी होणार नाही। शेवटी मी अल्लाहशी प्रार्थना करतो की आम्हाला सर्वांना सरळ मार्ग दाखव, असा लोकांचा मार्ग ज्यावर तुझा कृपा वर्षाव झाला आहे। शेवटी मी एका शेरने माझे दोन शब्द संपवितो, खोटे अनेक पूज्य सोडून मन पवित्र असू दे। खोटे अनेक पूज्य सोडून मन पवित्र असू दे। पवित्र मनात फक्त एकच अल्लाह असू दे। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।